सर्वांना नमस्कार. गावातल्या शाळा गावातच मुलांचा विकास या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मी आपल्यासमोर एक बोधकथा सादर करणार आहे. एक राजा होता. त्याचं एक छानसं राज्य होतं आणि त्या राज्यामध्ये अतिशय गुण्या गोविंदाने चांगल्या प्रकारे लोक नांदत होती, प्रजा नांदत होती. परंतु त्या राज्याला कुणाची तरी नजर लागली आणि त्या राज्यावरती एक महान असं संकट आलं आणि त्या संकटाला सामना करताना ते संकट दुसरं तिसरं काही नसून राज्यातल्या बळीराजावर आलेलं संकट होतं. दुष्काळ पडला होता, अतिशय भयंकर असा दुष्काळ पडला होता आणि त्या दुष्काळामुळे शेतकरी राजा बळीराजा होरपळून चालला होता आणि होरपळून चाललेल्या राजाला बघवेनासे झाले. राजा अतिशय चिंतेत होता. राजाला वाटलं काय करावं काय नाही. राजा याला विचारत होता, राजा त्याला विचारत होता काय करू काय नाही. परंतु त्या राजाला काहीही सुचत नव्हते किंवा दिलेला उपाय कुणी जर उपाय दिला तर त्या उपायाने कुठल्याही प्रकारचा फायदा होत नव्हता आणि म्हणून राजा अतिशय चिंतेत होता. राजाला वाटत होतं मी माझ्या जनतेसाठी, मी माझ्या प्रजेसाठी काहीही करायला तयार आहे, परंतु माझ्या राज्यावरचं हे दुष्काळाचं सावट, हे दुष्काळाचं संकट माझ्या राज्यावर निघून गेलं पाहिजे हे असं माझ्या राजाला वाटायचं आणि तो जनतेची नेहमी चिंता करायचा, बळीराजाची चिंता करायचा. आणि असेच दिवस निघून गेले आणि एके दिवशी एक साधू महाराज त्या राज्यामध्ये आले आणि त्यांनी राजाला चिंतेचं कारण विचारलं. तर राजाने चिंतेचं कारण सांगितलं की माझा बळीराजा दुःखात आहे म्हणून मी चिंतेत आहे, मी काय करू सांगा महाराज. तर साधू महाराजांनी त्यांना सांगितलं की मी जे सांगेल तुम्ही करू शकताल का. तर राजा म्हणाला हो नक्कीच मी ते करेल, तुम्ही जे सांगाल ते करेल, मी माझ्या बळीराजासाठी मी कुठलीही गोष्ट करायला तयार आहे, तुम्ही फक्त सांगा. तर साधू महाराजांनी त्यांना सांगितलं की मी सांगतो तसं करा म्हणजे निश्चितच फायदा होईल. तर काय फायदा होईल तर ते तुम्हाला निश्चितच दिसेल. मग काय करायचं ते साधू महाराजांनी सांगितलं. साधू महाराजांनी सांगितलं उद्या सकाळी 5 वाजता सकाळीच उठा, उठून तुमचे सर्व वस्त्र परिधान करा, रत्न हार सर्व काही तुम्ही परिधान करा आणि तुमच्या राज्याचा मुकुट देखील तुम्ही आपल्या याच्यावरती डोक्यावरती ठेवा आणि तयार होऊन आपल्या रथामध्ये बसा आणि रथामध्ये कुणालाही दुसऱ्या तिसऱ्या कुणाला घेऊ नका, स्वतः रथ चालत गावाच्या पूर्व दिशेने जा आणि तिथे गेल्याच्या नंतर जो कोणी तिकडून येणारा पहिला माणूस असेल त्याच्या माणसाकडे जा, रथातून खाली उतरा आणि त्या माणसापुढे नतमस्तक व्हा आणि त्याच्याकडे जे काही असेल ते तुम्ही त्याला मागा, त्याचा भिक्षा मागा आणि ती भिक्षा तुम्ही त्याच्याकडून प्राप्त करा. तुम्ही जरी राजा असले तरी हे करा. साधू महाराजांना वाटलं कदाचित राजे असं करणार नाहीत कारण की तो राजा आहे, राजा कुणाला भीक मागणार नाही. परंतु राजा होता, तो दयाळू राजा होता. त्या राजानं म्हटला की या राज्यावरचं संकट दूर होण्यासाठी मी कुठल्याही गोष्टी करायला तयार आहे, मी कुठेही काहीही करायला तयार आहे. राजा म्हणाला उद्याच मी ती गोष्ट करायला तयार आहे. मग काय झालं, दुसऱ्या दिवशी सकाळ झाली, राजाने वेश परिधान केला, रथ तयार झाला, रथावरती सारथी म्हणून स्वतः राजा बसला आणि राजा निघाला पूर्व दिशेला. आणि पूर्व दिशेला निघाल्यावरती राजाच्या मनात हा विचार चालला होता की आता माझ्या समोरून कोणी लवकर कोणीतरी यावं आणि मी त्याला खाली उतरून भिक्षा मागावी असं राजाला वाटलं. परंतु पुढून येणारा कोण असेल हे राजाला माहित नव्हतं. परंतु त्याच ठिकाणी दुसऱ्या बाजूला एक गोसावी होता आणि तो गोसावी घरातून भिक्षा मागण्याच्या तयारीने निघालेला होता आणि भिक्षा मागण्याच्या तयारीने निघालेला असताना त्यानं त्याची झोळी घेतली आणि त्याच्या पत्नीला म्हणाला मी येतो संध्याकाळच्याला, की मी संध्याकाळच्याला येतो आणि भिक्षा घेऊन परत येतो जेणेकरून आपल्या पोटा पाण्याची सोय होईल. आणि त्याने आपली झोळी घेतली आणि निघता निघता त्याची बायको म्हणाली की झोळी रिकामी नेऊ नका. झोळीमध्ये मुठभर त्यांनी गहू टाकले आणि गहू टाकल्याच्या नंतर तो गोसावी भिक्षा मागण्यासाठी राज्याकडे निघाला आणि पश्चिम दिशेला निघाला. आणि समोरासमोर बघतो तर काय, पुढून राजाचा रथ येतोय. त्याच्या मनामध्ये अतिशय चांगल्या प्रकारच्या भावना उत्पन्न झाल्या. त्याला आनंद झाला की पुढून राजा येतोय, राजा मला काय देणार, राजा मला खूप काही देईल आता आणि मला माझा आजचा प्रश्न सुटणार आहे अशा विचाराने तो पुढून येतोय. आणि राजा पण बघतोय की कोणीतरी तिकडून आकृती येत आहे. ती आकृती अशी आहे की ती कुणीतरी येत आहे आपल्याकडे आणि कोण येतंय बघतो तर पुढून येणारा गोसावी आहे. आणि आता राजालाही मोठं धर्मसंकट पडलं की मी राजा आणि तो गोसावी या दोघांमधलं अंतर बघा की ज्याला भिक्षा मागायची
तोच भिक्षुक आहे, म्हणजे किती परिस्थिती वाईट आहे ही गोष्ट राजाला वाटली. परंतु राजा म्हणाला की आपल्याला साधू महाराजांनी जे सांगितलंय ते करायचंय. राजा जवळ आला, तिकडून गोसावी जवळ आले, दोघं एका समोर समोर आले. गोसाव्याला वाटलं की मी आता राजाला काय मागू, त्याच्या मनामध्ये हा विचार चालला होता. परंतु राजालाही वाटलं आता मी याच्या समोर कसं येऊ. परंतु राजा रथातून खाली उतरला आणि त्या गोसाव्यासमोर बसला आणि दोन पायावरती बसून त्याला म्हणाला, अलक निरंजन भिक्षान देई, असं म्हणाला. आणि ते तसं म्हटल्याच्या नंतर गोसावी अचंबित झाला. अरे, राजाचा राजा आहे, राज्याचा आपला राजा आहे आणि तो आपल्या समोर भिक्षुक होऊन भीक मागतोय, म्हणजे किती गोष्ट अवघड आहे. त्याने माफ करा म्हटला. गोसावी म्हटला, माफ करा राजेसाहेब, माफ करा, पण मी तुम्हाला काय भिक्षा देऊ. परंतु त्या राजानं त्याला सांगितलं, तुझ्याकडे जे असेल ते दे. तो म्हणला, महाराज माझ्याकडे काहीच नाही, तुझ्याकडे जे असेल ते दे, राजा म्हणाला. आणि त्याला लक्षात आलं गोसाव्याला की आपल्या झोळीमध्ये आपल्या बायकोने टाकलेले मुठभर दाणे आहेत आणि ते मुठभर दाणे आपण गव्हाचे दाणे आपण राजाला देऊया. त्याने झोळीमध्ये हात घातला, पण तो शेवटी गोसावी होता. त्याला वाटलं की मी या झोळीमधून मुठभर दाणे देऊ, पण राजाला काय कमी आहे. त्याने काय केलं, आधी करंगळी सोडली, नंतर अनामिका सोडली, त्याच्यानंतर मध्यगा सोडली आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जेवढे 2 दाणे येतील तेवढे 2 दाणे राजाच्या ओंजळीमध्ये टाकले. आणि टाकल्या चमत्कार असा घडला की धो 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 पाऊस आला आणि एवढा राज्य सुखी झालं. धो 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 पाऊस आला, राजाला आनंद झाला. राजा राज्यामध्ये गेला, राजाला आनंद मावेना झाला, गगनात मावेना झाला आणि अतिशय प्रजा सुखी झाली, बळीराजा सुखी झाल्या. गोसावी जो आहे तो त्याच्या भिक्षा मागितली, त्याने त्याची झोळी भरून घरी गेला आणि घरी गेल्यानंतर उगाच चिंतेमध्ये होता गोसावी. आणि गोसावीची बायको गोसाव्याला विचारते की आज तुम्ही चिंतेत का आहेत, आपली झोळी फाटल एवढं आपल्याकडे एवढं आलेलं आहे, एवढं आज धान्य आलंय आणि तुम्ही आज चिंतेत का आहात. तर गोसावी म्हणाला, मी तुला सांगणार नाही, माझ्याकडून आज खूप मोठी चूक झाली. ती म्हटली, काय झाली ती तर सांगा म्हणे. तर तो म्हटला, मी नाही सांगणार, परंतु काय चूक झाली ती सांग. म्हटल्यावर त्याला राहवलं नाही आणि त्याने त्याच्या पत्नीला सांगितलं की माझ्याकडून आज एक चूक झाली. मी जेव्हा आपली भिक्षा मागण्यासाठी निघालो होतो तेव्हा भिक्षा मागण्यासाठी निघाल्यानंतर मला पुढून राजा आला आणि चक्क राजाने मला भिक्षा मागितली आणि मी त्याला द्यावं काय, तर मी त्याला काय केलं की मी मुठभर घेतलं, परंतु त्याच्यातले एक बोट सोडत फक्त 2 दाणे त्याच्या ओंजळीत टाकले आणि धो धो पाऊस आला. तर गोसाव्याची बायको म्हटली, बरं झालं ना, चांगला पाऊस पडला, आपल्याला काही अडचण नाही, चांगलं झालं, आपली झोळी भरली, राजाला काय लागत नव्हतं. परंतु तो म्हणला, तरी माझ्या याच्यामध्ये एक चिंता आहे. ते म्हणे, काय चिंता आहे, तर जे मी 2 दाणे त्याला राजाला दिले होते ते 2 दाणे आपल्या झोळीतले सोन्याचे झाले आणि बाकीचे मग जर समजा मुठभर जर दाणे जर याला दिले असते, राजाला दिले असते, तर कदाचित मुठभर सोन्याचे दाणे आपल्या झोळीत असते आणि आज आपण श्रीमंत झालो असतो. म्हणून तो चिंतेत होता. बघा, म्हणजे आपल्याला ह्या गोष्टीतून एक बोध घ्यायचा आहे की ज्ञान हे असंच असतं. आपल्या जवळ जेवढं आहे तेवढं दिल्याच्या नंतर आपल्याला सोने रूपाने परत येत असतं, अनेक बुद्धीच्या रूपात ते परत येत असतं. आपण गोसाव्यासारखं करायचं नाहीये. आपल्या जवळ जेवढं आहे तेवढं भरभरून दुसऱ्याला द्या, निश्चितच आपल्याला भरभरून दुसऱ्याकडून मिळेल. आपण गोसाव्यासारखी चूक कधीच करणार नाहीत. यामुळे या चॅनल मधून आपल्याला ज्ञानदानाचा वसा घ्यायचा आहे. ज्ञानदान हेच सर्वात मोठं ठरवायचं आहे, म्हणून या व्हिडिओ मधून आपण हे घेतलंय. तर या गोष्टी तुम्हाला आवडल्या असल्यास नक्की लाईक शेअर करा. परंतु आपल्या पुढच्या चॅनलमध्ये आपल्याकडे मुलांच्या समस्या समजून घेण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर येणार आहेत आणि एक मुलाखत देखील आपण त्यांची घेणार आहोत. तर ती मुलाखत ऐकण्यासाठी तुम्ही निश्चितच उपस्थित राहावे ही सर्वांना मी विनंती. आणि आपले प्रश्न कमेंट्समध्ये टाकावे, जेणेकरून मुलांच्या येणाऱ्या बाल समस्या अशा अनेक समस्यांचा एक छोटासा आपण व्हिडिओ बनवूयात आणि कमेंट घेऊया. जय हिंद, जय महाराष्ट्र.